शहरी खिंडीतील कचऱ्याच्या संदर्भामध्ये आज जे उपोषण या ठिकाणी सुरू आहे, उपोषणकर्त्यांशी कालही त्यांच्या समक्षच आमची चर्चा झाली होती. त्याच्यामध्ये दोन प्रकारे हा प्रश्न टॅकल करावा लागेल असं प्रथम दर्शनी दिसतंय. पहिली गोष्ट म्हणजे इथं कचरा टाकण्याला प्रतिबंध करण्यासाठी तहसीलदार साहेबांनी सांगितलं तसं जे कमर्शियल असतात ना आपल्या आहेत त्यांना नोटीस देणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोटीस देऊन प्रतिबंध करता येईल, परंतु कुठेतरी त्या कचऱ्याची विल्हेवाट होणारच आहे. त्यांना एक पर्याय पण आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल. पंचायत समिती स्तरावरती स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत दुसरा टप्पा आपला सुरू आहे. त्याच्यामध्ये तालुक्यातली मोठी गावं केवळ जागेअभावी आपण स्वच्छ भारत मिशनचं घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी उभा करू शकत नाही. त्याच्यामध्ये हा परिसर पण आहे. वडगाव आनंद असेल, आळे असेल, या ग्रामपंचायतींना जागा नसल्यामुळे त्यांचे प्रकल्प कार्यान्वित झालेले नाहीत. माझी ग्रामपंचायतींना विनंती आहे की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी जर आपल्याला जागेची उपलब्धता करून दिली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून याच्यासाठी भरघोस असं अनुदान आहे. आपण ती पर्यायी व्यवस्था उभारू शकतो. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1891 मध्ये अशा प्रकरणासाठी थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आहेत. 20 तारखेला आपल्या तालुक्यासाठी जी त्रयस्थ एजन्सी नेमलेली आहे जिल्हा परिषदेने, त्या एजन्सीच्या प्रतिनिधी सोबत आम्ही मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी तिथं प्रत्यक्ष भेट देऊ. त्यानंतर आपण पुढची जी दिशा आहे याच्यामध्ये दोन्ही लगतच्या ग्रामपंचायतींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांचे DPR तयार करणं वगैरे ही प्रक्रिया साधारणतः एक 8 ते 10 दिवस याच्यासाठी लागतील. दरम्यानच्या काळात मंगळवारच्या भेटीच्या दरम्यान आजूबाजूच्या गावातील सर्व सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समक्ष त्या ठिकाणी भेट देऊन तिथं कचरा एकंदर बघितल्यानंतर डॉक्टर साहेबांनी सांगितलं तर लगेच लक्षात येते की त्यात मेडिकल वेस्ट पण आहे. तर ज्या संबंधित आस्थापनांना नोटीसेस देणे, 20 ऑगस्ट रोजी त्या स्थळाला भेट देणे आणि प्रतिबंध तयार करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र देऊन ऍटलिस्ट 2-4 लोकांवर जर गुन्हे दाखल झाले तर याच्यातून मेसेज चांगला जाईल. याच्यासाठी एक 8 दिवसांची मुदत उपोषणकर्त्यांनी द्यावी अशी प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आणि 20 ऑगस्ट रोजी जी पाहणी त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून आपण DPR करण्यासाठी आपल्या तालुक्याला जी एजन्सी दिली त्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जेव्हा भेट होईल त्यावेळी ह्या परिसरातील जे सरपंच आहेत ज्यांना त्या कचऱ्याची समस्या आहे त्यांना देखील आम्ही पूर्वसूचित करून त्यांच्या उपस्थितीतच पाहणी करून आपण पुढची दिशा याच्यामध्ये ठरवू. त्या 8 दिवसांचा कालावधी आपण द्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. या